पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पापे अधोगती जाती वाया, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, करा अखंडित स्मरण त्यांची. बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला दोन्ही पक्षी, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. महायुग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. तुझ्याने केलेले संताची, तुझ्या चरण संताची, तुझ्याने केलेले संताची, संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता. श्री गुरुचरण सरोज रज, निज म्हणू मुकुर सुधारे, वर्णव रघुबीर बिमल जशुदायक फलचारे, बुद्धिहीन तनु जानिके, सुमेरो पवन कुमार, बलबुद्धी विद्या देऊ, मोही हरिहू कलेश विकार. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पापे अधोगती जाती वाया, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, करा अखंडित स्मरण त्यांची. कीर्तन शिवी करता निवडलेला अभंग मराठवाडा प्रांतातील सुप्रसिद्ध साधू संतश्रेष्ठ श्री माणकोजी महाराज बोधले यांचा 3 चरणाचा अभंग कीर्तन शिवी करता निवडलेला आहे. विठ्ठला मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर पुण्य करणारा महात्मा, पुण्य पुरुष, त्याची काय अवस्था होते, काय जीवन आहे, त्या जीवनाचं चिंतन अभंगद्वारे संतश्रेष्ठ बोधले महाराज देत आहेत. या अभंगावर अल्पावधीमध्ये अल्पसं चिंतन भगवतचरणी समर्पित करायचं आहे. या अभंग निरूपणाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा आहे. ज्यांनी आपल्यातून यहलोकाची यात्रा संपवली, 1 वर्ष पूर्ण होत आहे. वैकुंठवाशी बबनरावजी देवराव कांबळे अर्थात दादा, दादांचं हे प्रथम पुण्य स्मरण आहे. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, पै पाहुणे यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 2ही नामवंत मृदंगाचार्य, खरं तर
सागरचा आणि यांचा पारमार्थिक स्नेह आमचे अनिकेत महाराज आणि सागर बरोबरच होते शिक्षण घेण्याकरता. मला वाटतं शुभम महाराज नंतर आले त्याच्यामुळे थोडं कमी जास्त होतंय का असे. महाराजांची पवित्र उपस्थिती आहे. इकडं आदरणीय नवले महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भांड, उत्तम कीर्तन करतायत आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज पोकळे, बापूसाहेब महाराज उकिरडे. गायन क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव. खरं तर आमचा फोटो नसता तरी चालला असता. आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज हजारे. अतिशय गुढ गायन आणि गुढ स्वभाव त्या गायनाप्रमाणेच महाराज उपस्थित आहेत. मला वाटते आपल्या खांडवी गावात ज्यांचं सारखं येणं जाणं असते आणि महाराष्ट्रात खूप गाजतायत आता चालीच्या बाबतीत. आदरणीय हरिभक्तीपरायण संपत महाराज दानवे यांची पवित्र उपस्थिती. विनेकरी आमचे आदरणीय बापू. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. आमचे नाना महाराज. सर्वांच्या चरणारिंदे नतमस्तक आणि कीर्तन शिवेला प्रारंभ. विठाला विठाला खरं तर हे पुण्य स्मरण एका वारकरी जीवाचं आहे. मला माझ्याही पेक्षा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ही मंडळी आहेत सरपंच साहेब. मला वाटते कार्तिकी असो, पैठणची वारी असो, माझ्या वैकुंठवासी काकांच्या जीवनात, पारमार्थिक जीवनात या वाडीने, खांडवी गावाने अतिशय मोठं सहकार्य केलं, ताकद दिली. ते सहकार्य करण्यात जे अग्रगण्य होते वैकुंठवासी दादा. मला वाटतं असा आठवडा जात नसेल की काकांचा आणि त्यांचा फोन होत नसेल. या अलीकडच्या काळात तर बरोबर आहे तात्या, काका आजारी पडल्यानंतर पण नियतीचा नियम असा आहे, ईश्वरी सत्ता ज्याला म्हटलं जातं, मला वाटतं त्या सत्तेपुढे ईश्वराच्या आपल्याला काही चालत नाही. 2 दिवस अगोदर थोडासा ताप यायचं निमित्त झालं आणि खूप मोठा प्रयत्न केला कुटुंबाने देखील, मित्र परिवाराने देखील. नगरपर्यंत उपचाराकरता नेलं, पण मरण मात्र आपल्या हातात नाही. एक वाक्य सांगेल, या देहाच्या गावा आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगतात 2 सोहळे मानवी जीवनात अतिशय महत्वाचे. गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. जन्म आणि मरण या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या 2 गोष्टी आपल्या हातात नाहीत. मला वाटतं एक वेळेस जन्माला कधी यायचं, विज्ञान इतकं प्रगत आहे की आपण त्या तारखेला मुलाला अथवा मुलीला जन्म घालू शकतो. आपण जाणते आहात. पण मरणाच्या बाबतीत कोणता दिवस शेवटचा आहे, कोणता क्षण शेवटचा आहे, मला वाटतं हे सांगता येऊ शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात 2 सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. जन्माचा सोहळा झाल्यानंतर मृत्यूच्या सोहळ्याला आपण नाकारू शकत नाही. आणि एक वाक्य बोलतो बरं, जर मरण वशिल्याने टाळता आलं असतं, मरण जर वशिल्याने टाळता आलं असतं, तर देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा मालक ज्याचा मुलगा आहे आणि 3ही देवाची माता ज्याची सून आहे, त्या राजा दशरथाला देखील मरण टाळता आलं असतं. पण मला वाटते मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. तुका म्हणे त्याशी यम आज्ञा, तुका म्हणे त्याशी यम आज्ञा, तुका म्हणे त्यासी यम हत्या, तुका म्हणे त्यासी यम हत्या. मग तेथे नचले काय सत्ता संपन्न राहील ठाई ठाई, पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे त्या जगते ते नचले काही, सत्ता संपन्न राहील ठाई ठाई, पुढे संचित ग्वाही. तुका म्हणे त्यासी यम काय महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे त्याशी यम आज्ञा. या सर्व गोष्टी इतर राहतील. धना आणि भूमू, पशुवश्य गोष्टी, भार्या ग्रहद्वारे,
जन स्मशानी देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणु गच्छती जीव एका. मला वाटतंय माणसाच्या बरोबर जरा काय येणार असेल तर कर्म येणार आहे. म्हणून आपण ज्या जगात राहतो ना, ज्या भूमीत राहतो, त्या भूमीचं नाव काय? कर्म भूमी. या ठिकाणी प्रत्येकाला कर्म करायचंय. मी असं म्हणेल, इथं चांगलंही कर्म करता येतं आणि इथं वाईटही कर्म करता येतं. चांगलंही कर्म इथं आहे आणि वाईटही कर्म इथं. याला जंक्शन स्टेशन असं म्हटलं गेलेलं आहे. जंक्शन त्याला म्हणायचं. मला वाटतंय पूर्वेकडे जाता येतं संपत महाराज, दक्षिणेकडे जाता येतं, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, 8ही दिशाला जाता येतं. त्याला जंक्शन म्हणायचं. पण हे शरीर रूपी जे जंक्शन आहे, एक तर इथून वरती जाता येतं, नाही तर इथून अधःपतनाला जाता येतं. म्हणून कर्म करण्याकरता देवाने हे शरीर आपल्या प्रत्येकाला दिलंय. किती गोड चिंतन दिलंय. मला वाटतंय कर्म करण्याकरता ज्ञान दिलंय. आणि हे ज्ञान हे नाही कोठे अनेक हे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आयाच देही गणे देवाचे भजन देही गणे देवाचे भजन याच देही गणे देवाचे भजन याच देही गणे देवाचे भजन ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. कर्म करण्याचं ज्ञान देवाने दिलंय. आणि हे ज्ञान नाही कुठे याची देही घडे देवाचे भजन. किंवा आणखीन एक प्रमाण महाराजांचं आहे. महाराज सांगतात, केले होते याची जन्मी अवघे विठोबाच्या नामी तुका म्हणे श्रमी. अर्थात या जन्मात हे ज्ञान आहे, करुणी तरती तुका म्हणे श्रमी. या जन्मात ते ज्ञान आहे, इतर जन्मात ज्ञान नाही. कर्म करण्याचं ज्ञान या जन्मात दिलेलं आहे. माणूस कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे. मला असं म्हणायचंय, चांगलंही कर्म इथं करता येतं आणि वाईटही कर्म याच ठिकाणी करता येतं. चांगलं कर्म करण्याकरता साधन दिलंय आणि वाईट कर्म करण्याकरता देखील साधन दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवरोग. कर्म करण्याकरता देवाने आपल्या प्रत्येकाला शरीर दिलंय, इंद्रिय दिलेत आणि मला वाटतं स्वातंत्र्य दिले. कर्म करण्याकरता माणूस स्वतंत्र आहे. चांगलंही कर्म करायचं म्हटलं तरी माणूस स्वतंत्र आहे आणि वाईटही कर्म करायचं म्हटलं तरी माणूस स्वतंत्र आहे. आपण ठरवायचंय ऊर्ध्वगतीला जायचंय का अधोगतीला जायचं. ऐसे का हो न करा काही 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 पुढे नाही नास जा पुढे नाही नास जा पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच जा नाही नास जा पुढे नाही नास जा पुढे नाही नाच जा पुढे नाही नाच विश्वभरा शरणागत विश्वभरा शरणागत भरा शरणागत विश्वभरा शरणागत विश्वभरा शरणागत 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 कर्म करण्याकरता देह दिलाय. आमचे संपत महाराज म्हणतात, वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून तुम्ही ऊर्ध्वगतीला का जात नाहीत. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे
नाही नाशजा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे माविष्य मिळालंय ना असं साधन अवलंबा. मला वाटते चांगलं कर्म करा. एक वाक्य सांगतो थोडंसं ऐका. मला वाटते चांगलं कर्म करणारा त्याची देखील नोंद इतिहासात आणि वाईट कर्म करणारा त्याची देखील नोंद इतिहासात. थोडंसं मला सांगू द्या. मला वाटते राजा आहे, बाप राजा आहे, पण दुर्दैव असं आहे सुनील महाराज, बाप जरी राजा असला तरी आंधळा आहे. पुत्रस्नेहू मोहितू धृतराष्ट्र नावाचा राजा आंधळा आहे. मुलाच्या प्रेमामुळे इतका बांबवला की मुलाला शक्ती दिली, संपत्ती दिली, म्हणजे द्यायचं तेच राहिलं, संस्कार राहिले. त्याचा परिणाम त्याने देखील कर्म केलं, त्याची इतिहासात नोंद आहे. नाव तुमच्या लक्षात आलं, दुर्योधन. कर्णासारखा मित्र जीवनात मिळाला, पण दुर्दैव असे इतका चांगला कर्ण, पण कर्ण देखील बरबाद झाला दुर्योधनाच्या संगतीमुळे. जीवनात देव आला, ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा देव म्हणून घरात आला, पण देवाला ओळखता आलं नाही. हे दुर्दैव आहे दुर्योधनाचं. मला कर्म सांगायचे, दुर्योधनाचं हे कर्म आहे. त्याचप्रमाणे त्याचाच भाऊ राजा धर्मराज, नकुल, सहदेव, अर्जुन असेल, भीम असेल, जीवनात कर्म असं केलं की त्या कर्माचा परिणाम आजही कीर्ती आहे. आजही अपकीर्ती आहे दुर्योधनाची आणि कीर्ती आहे अर्जुनाची, धर्मराजाची. कर्म अतिशय महत्वाचं आहे. आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो महत्वाचं नाही, आपण कोणत्या गावात जन्माला आलो महत्वाचं नाही, आपण कर्म काय करतोय हे अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतंय दोघांचं नाव एका राशीने, राम आणि रावण. रावण आणि राम दोघांची रास एक आहे, पण कर्म पाहिलं तर मला वाटतंय प्रत्येक दसऱ्याला रावणाला आपण जाळतो, है ना. रावणाला जाळतो, हे रावणाचं कर्म आहे. प्रभू रामचंद्राचं कर्म असं आहे की त्या प्रभू रामचंद्रा करता अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर तयार होतंय. मला वाटतं कर्म तुम्हाला लाईव्ह सांगू का, महाभारत रामायण न सांगता आत्ताच सांगतो, थोडं लक्ष द्या. विठाला विठाला विठाल विठाला विठाल. काही वर्षापूर्वी 1-2 दशक झाले असतील. सरपंच साहेब, अमेरिकेत T-20 नावाची 2 टावर होती पहा, त्याच्यावर दहशतवादी हल्ला केला, विमानात स्फोटक भरली. त्याचा परिणाम ते T-20 टावर पाडलं. दहशतवादी हल्ला ज्याने केला तो ओसामा बिन वा, हे सगळ्यांच्या नाव पाठ आहे. मला त्याच समाजातलं कर्म सांगायचंय. या भारतातलं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आहे. मला वाटतं त्याच्यापेक्षा पुढं पद नाही. या हिंदुस्थानची एक राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांनी ज्यावेळेस अर्ज सबमिट केला, असं म्हणतात त्यांच्या विरोध एकही अर्ज आला नाही, ते भारताचे बिनविरोध राष्ट्रपती झाले. कर्म दोघही एकाच समाजात जन्माला आले, ओसामा बिन लादेन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कर्म अतिशय महत्वाचं आहे. म्हणून कर्म करत असताना चांगलंही कर्म इथं करता येतं आणि वाईटही कर्म इथं करता येतं. पण वाईट कर्म केल्यानंतर काय होईल आणि चांगलं कर्म केल्यानंतर काय होईल, महाराज सांगताय, चांगलं कर्म केल्यानंतर एक होईल, उत्तमची कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे मरणाची सरे उत्तमाची बुरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणाची
मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मला वाटतं कर्म केल्यानंतर मला तुमचा विक्षेप होतोय, तुम्हाला काय वाटत नाही ते? विठ्ठल 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 चांगलं कर्म केलं त्यामुळे म्हणतोय चांगलं कर्म करा असे. चांगलं कर्म केल्यानंतर काय होईल? चांगलं कर्म केल्यानंतर आपण प्रत्येक जण जाणारच ना. मला वाटतं राहता येऊ शकत नाही. आणि मरणाच्या बाबतीत जर वशिलेबाजी चालली असती ना, ऐका बरं का, मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालली असती तर आपल्या घरातले माणसं आपण मरू दिली असते का? अहो, आपल्या घरातले माणसं सोडून द्या, आपल्या गावातले माणसं आपलं मरू दिले असते नसते महाराज. गावातलं सोडू द्या, आपल्या घरातलं सोडून द्या, आपण स्वतः प्रपंच सुटल. पण ज्ञानोबराय सांगतात करावं करायला लागेल. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. ज्ञानेश्वर महाराजांना सोपं सांगायचंय, असं काहीतरी करा की ज्याला नाश होणार नाही, असं कर्म करा. मग ते चांगलं कर्म केल्यानंतर आमच्या जीवनात फायदा काय? महाराज सांगतायत फायदा तोटा पाहू नका. चांगलंही कर्म करणारा जाणारे आणि वाईटही कर्म करणारा जाणारे. पण बदल असा आहे, चांगलं कर्म करणारा आणि वाईट कर्म करणारा कोणत्या गतीला जातो हा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर बोधले महाराज देतात. पुण्यवंत गेले देवनीय कीर्ती. पुण्यवंत गेले देवनीय कीर्ती. पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. पुण्यवंत गेले देवनीय कीर्ती. पुण्यवंत गेले देवनीय कीर्ती. पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. अधोगती जातील बाया पापे. अधोगती जातील बाया पापे. अधोगती जातील बाया हे संसारी झाले जीवन मुक्त. धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त. पापे अधोगती जातील बाया. पापे अधोगती जातील बाया. धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त. धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त. झाले जीवन मुक्त. झाले जीवन मुक्त. अतिशय गोड. पुण्यवंत गेले, अतिशय गोड महाराज. पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती. पापे अधोगती जाती वाया. पुण्य करणारा, चांगलं कर्म करणाराही जाणारे आणि वाईट कर्म करणारा देखील जाणारे. एक सांगू, मला वाटते पूर्वीच्या काळात असं होतं, लोक असं म्हणायचे आजोबाने झाड लावायचं आणि त्या लावलेल्या झाडाचं फळ कोणी खायचं? नातवाने खायचं. हे पूर्वीच्या काळात होतं महाराज. पण आता मात्र तसं राहिलं नाही. चांगलं कर्म आपण करायचं आणि चांगल्या कर्माचं फळ आपणच भोगायचं. वाईट कर्म आपण करायचं आणि वाईट कर्माचं फळ देखील याची देही याची डोळा आपण भोगू. कर्माचा सोहळा असे. याच जीवनात कर्म, वाईट केलेलं कर्म इथंचे, चांगलं केलेलं कर्म इथंचे. पूर्वीच्या काळात देवाकडे पेन होता, दौत होती, पेपर होता. मला वाटतं ते लिहायचं, लिहिल्यानंतर मग ते पुन्हा जायचं चित्रगुप्ताकडे, ते पुन्हा फिरून यायचं, ते वाचायचं. त्याला वेळ लागायचा, ते कर्म भोगण्याकरता वेळ लागायचा. आता मात्र थोडीशी सिस्टीम बदलली. कशी बदलली? इकडं पहा मी सांगतो असे. आता मात्र देवाने लॅपटॉप घेतले. असे लॅपटॉप घेतलंय. चांगलं कर्म करा, ऑनलाईन इंटर क्लिक लगेच गेलं ऑनलाईन कर्म.
चांगलं कर्म केलं त्याचं फळ लगेच चांगलं आहे, वाईट कर्म केलं त्याचं फळ लगेच ऑनलाईन वाईट आहे. पूर्वीच्या काळी एक कर्म जर आजोबाने केलं तर 3 पिढ्यापर्यंत यायची. म्हणायचे अहो ते नाहीत का त्यांनी ते मंदिर बांधलं, ते कुठपर्यंत यायचं 3 पिढ्यापर्यंत. एखादी शाळेला खोली वगैरे बांधून दिली तर 3 पिढ्यापर्यंत ते लोन यायचं. आता तसं नाही. चांगलं कर्म आपण करायचं त्याचं फळ लगेच आहे, वाईट कर्म आपण करायचं त्याचं फळ लगेच आहे. महाराज सांगतायत वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करा. काय होईल? पुण्यवंत गेले हे उणिया कीर्ते पापे अधोगती वाया जाते. वाईट कर्म केल्यानंतर अधोगती निश्चित आहे, निश्चित आहे, निश्चित आहे. आणि चांगलं कर्म केल्यानंतर ऊर्ध्वगती निश्चित आहे. महाराज सांगतायत असं जे चांगलं कर्म करणारे माणसं आहेत ते एक दिवस शरीराने आपल्यातून जाणार आहेत. पण महाराज धन्यता त्यांना आहे. कोणाला? धन्य ते संसार झाले जीवन मुक्त, 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 खंडित स्मरण खंडित झाले जीवन मुक्त, धन्य ते संसार झाले जीवन मुक्त, धन्य ते संसार झाले जीवन मुक्त, धन्य ते संसार झाले जीवन मुक्त. संजय महाराज धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे ते संसारी धन्य आहेत. ज्यांनी चांगलं कर्म केलं. महाराज धन्यता कोणाला आहे का हो? कोणालाही धन्यता नाही. धन्यता मिळवण्याकरता माणसाच्या अंगात योग्यताही लागते. त्याला मराठी भाषेत दर्जा म्हणतात, सोप्या भाषेत योग्यता म्हणतात आणि अतिशय सोप्या भाषेत लायकी म्हणतात. ती लायकी लागते. धन्यता कमवण्याकरता योग्यता, दर्जा, लायकी लागते. क्रिया दोन्ही एकच आहे सुनील महाराज, पण धन्यता दोन्ही ठिकाणी नाही. तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा, मी थोडंसं लवकरच आवरणार आहे, ऊन जास्त आहे. क्रिया दोन्ही एकाच ठिकाणी एकच क्रिया होते. थोडंसं लक्ष द्या. मला वाटतंय याच टायमाला भला मोठा लावलेला असतो 1.5 लाखाचा डीजे, बरोबर ना? त्या डीजेच्याही पुढं तरणे बांडपूर नाचतात ना, है ना? आणि कीर्तनात देखील नाचू, कीर्तनाचे रंगी धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, 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 रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. मला वाटतं वासुदेवातलं प्रमाणे बरोबर आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे,
रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तरुणा भाग्यवंता नट हरी कीर्तनाचा नट हरी कीर्तनाचा नाच हरी कीर्तनाचा तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात दोनही प्रमाण समर्थ. नटे हरी कीर्तनात कीर्तनाचे नी नट नाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नावाचे नाही पापाचे ऐशे केले गायनाचे उडे आपुलिया छंदे नाचतोय नटतोय हरी कीर्तनात. मारा धन्यता मात्र त्याला आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. कीर्तनात नाचतोय ना धन्यता त्याला आहे. मला वाटते डीजे पुढे नाचणारा धन्यता नाही, उलट त्याला धिक्कार करतील. म्हणून धन्यता मिळवण्याकरता योग्यता लागते. महाराज सांगताय धन्यते संसारी झाले जीवन मुक्त. आणि पूर्व पिढीने त्यांच्याकरता काय करावं. करा अखंड मरण त्याचे करा खंडित मरण त्याचे करा खंडित मरण त्याचे करा खंडित धन्यता संसार झालं जीवन मुक्त करा खंडित स्मरण धन्यते संसारी झाले जीवन मुक्त करा खंडित स्मरण करा अखंडित स्मरण त्यांचे. मला वाटतं जसं ऊन वर चाललंय तसा आवाज वर चाललाय बरं का. करा अखंडित स्मरण त्यांचे. महाराज सांगताय त्यांचं स्मरण करा. एक वाक्य सांगतो ऐका बरं का. मला वाटतं या कुटुंबातील एक वडील गेलेले आहेत. प्रमोद भाऊ असेल, आमचा सागर दादा असेल, वैशाली ताई असेल, आई साहेब असतील. यांच्याकरता बोधले महाराज म्हणतात करा अखंडित स्मरण त्यांची. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जे धन्य आहेत ना आपल्या दृष्टीने, जे आपल्यातून गेलेत ना त्यांचं सारखं स्मरण करा असं महाराज म्हणतायत. एक वाक्य बोलू का. मला वाटतं आपल्यातून आपल्या घरातून जे जे माणसं गेलेत ना त्यांचं स्मरण करा अशी वेळ येत नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल मला वाटतंय आपल्या घरातून व्यक्ती गेल्यानंतर हे तर माझ्याही जीवनात घडलेलं आहे. 10 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आमचे काका शांत झाले त्यानंतर असा एक दिवस गेला नसेल की मला काकांची आठवण आली नसेल. एक दिवस गेला नसेल. महाराज बीड जिल्ह्यात कीर्तन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10व्याचं प्रवचन होतं जामखेड तालुक्यात. मी रात्री कीर्तन करून आलो 1:30 पावणे 2 वाजता घरी झोपलो. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला जायचं. पहाटे 5 वाजता स्नान करून देवपूजा उरकून गाडीत बसलो. गाडी चालू केली. इथं वालवडचा घाट आहे पहा, कच्चा रस्ता आहे तिथं थोडा. त्या कच्च्या रस्त्यापर्यंत मी व्यवस्थित गाडी चालवली आणि तिथं आल्यानंतर अचानक कसं काय कोणास ठाऊक मला आठवण आली काकांची. महाराज वालवड पासून जामखेड पर्यंत मी एकटा रडत होतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला पावलो पावली आपल्यातून जे गेलेत ना त्यांची आठवण येते. आईची किंमत त्याला विचारा. ज्याची आई गेली ना त्याला आईची किंमत विचारा. माझे एक मित्र आहे, पारमार्थिक नाहीत पण आई शांत झालेली. ते म्हटले महाराज आईला नेसण्याकरता मी एक नवी साडी घेऊन येत होतो आणि दुर्दैव असं साडी घेऊन एक 8 किलोमीटर बाहेर आलो आणि 7-8 किलोमीटर घर राहिलं. फोन आला, आई शांत झाली. मला दुकान पाहिलं की मला आठवण प्रत्येक क्षणाला येते. 8 वर्ष झाली. वडील गेल्यानंतर
जीवनात काय काय घडतं हे पाहून कळत नाही, याला अनुभवच लागतो महाराज. काय करतो बाप आपल्या करता. बाप करी जोडी लेकुराच बाप करी जोडी लेकुराच बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकुराची वाडी बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. आपली कुरबानी वाळवली आपुली कुरबानी वाळवली एकाएकी केला मिरासीचा दारी एकाएकी केला मिरासीचा दारी आपुली कुरबानी बाळवणी. आपुली कुरबानी बाळवणी. आपुली कुरबानी बाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा काय बाप जीवनात करतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकाएकी सगळ्याचा मालक जीवनात बाप करतो. एकाएकी केला मिराशीचा धनी. आतापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारा बाप ज्या दिवशी जीवनातून जातो ना, त्या दिवसापासून बाप काय असतो मला वाटतं हे कळतंय. पदोपदी वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत कळतीलच असं नाही. गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला कळतं महाराज. ज्या ठिकाणी वडिलांची खुर्ची असते घरात बसायची, त्या खुर्चीकडे पाहिलं की मनानेच सांगावं लागत नाही, मनानेच डोळे ओले होतात. बाप ज्या क्वाटवरती बसायचा झोपायचा, मला वाटतं ती क्वाट बाज दिसली ना मनानेच कळतंय. घराच्या बाहेर पाऊल टाकला ना मग कळतंय हे जग कसं आहे, माणसं कशी आहेत, आपलं कोण आहे, लोकातले कोण आहेत, आपल्यातले लोक कोण आहेत आणि लोकातले आपले कोण आहेत. मला वाटतं हे कळण्याकरता बाप गेल्यानंतरच कळतंय. आपण कितीही निष्णात आणि किती हुशार असलो ना, मला वाटतं बाप जोपर्यंत आहे, तोपर्यंत नाही कळत. एक वाक्य सांगतो, बाप वृद्ध असू द्या त्याची आवश्यकता आहे. आणखीन एक वाक्य बोलतो ऐका. मला वाटतं बापाची संपत्ती महत्वाची नसते, बापाची संपत्ती महत्वाची नसते, बापाचा सहवास महत्वाचा असतो. बाप जोपर्यंत आहे ना, म्हणून वृद्धपणी जरी वडील गेले तरी ते जाणंच आहे, आणि तरुणपणात गेले तरी ते जाणंच आहे. प्रमोद असेल, सागर असेल, मी माझ्यावरून सांगतो, यांचं हे वय बाप जाण्याचं नाही, दादाने अचानक जाणं केले. मला वाटतं आमच्या काकाने देखील शेवटचं प्रवचन दादाचंच केलं. त्यानंतर एक काल्याचं कीर्तन केलं. आलते तुम्ही बरोबर ना, आपलं बोलणं झालं. याचा अर्थ असा आहे, वडील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सगळ्या गोष्टीत, वडील गेल्यानंतर काय करावं, मग तसंच बसून राहायचं का नाही. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुलाचं जीवन घडवत असतो, मुलाला मार्ग देऊन गेलेला असतो. तो त्या मार्गाने जायचं आणि करा अखंडित स्मरण, त्यांची शिकवण सारखी आपल्या डोक्यात ठेवायची. महाराज सांगतायत अशी जी पुण्य पुरुष जात असतात ना
ते आपला वंश उद्धरत असतात. अभंगाचं शेवटचे बोधला म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, 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 म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला दोन्ही पक्षी, वंश उद्धरिला दोन्ही पक्षी, संसारी झाले जीवन मुक्त, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, वंश उद्धारिला दोन्ही पक्ष, वंश उद्धारिला दोन्ही पक्ष, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, खंडित स्मरण त्यांचे करा खंडित स्मरण त्यांचे, करा खंडित करा अखंडित अखंडित स्मरण ध्यान करा करास खंडित करा धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त, धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त. बार खुमा बार घुमाये बार घुमाये बार घुमाये जय ठोबा. मेलो असतो का? अहो, नाही एक नंबरने जुळलंच नसतं तर, पण प्रयत्न केला असता ना.
मरण टाळण्याकरता मला वाटतंय आपण प्रत्येक जण हे विसरलो की दशा मरणाची येणारे, ऐशी दशा येईल पुढे, मग मन होईल वेडे, या लागी चिंतून ठेव रोकडे, आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान. अर्जुना, मरण ही दशा आहे आणि ती दशा कधी येईल हे सांगताच येऊ शकत नाही. क्षमा मागून वाक्य बोलतो. पूर्वीच्या काळात लोक असं म्हणायचे, माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचे. पण सांगा मला, आता 100 वर्षाचा आयुष्य आहे का? जाणते माणसं म्हणतात, महाराज आता 100 नाही, आता किती वर्षाचा आयुष्य? 60 वर्षाचा आयुष्य. क्षमा मागून बोलतो, 60 पर्यंत आपण जगूतच याचा भरवसा आहे का? माझ्यापेक्षा आपण फिरणारी माणसं आहात, ज्ञानी माणसं आहात, मोठे माणसं आहात. आपण सारखं फिरतोय महाराज. संजय महाराज, असा प्रसंग येतो, ज्यांच्या श्राद्धा करता आपल्याला जायचंय, ज्यांच्या श्राद्धात जाऊन कीर्तन करायचंय, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणात चाल म्हणायची, त्यांचं वय आपल्यापेक्षा कमी असतं. याचा अर्थ असा आहे की मरणाला वय राहिलं नाही. मी अतिशय थोडं बोलणार आहे, अतिशय मार्मिक सांगतोय, ऐका बरं. मरणाला वय राहिलं नाही. पण आणखीन एक गोष्ट, मरण एकट्याचं राहिलं नाही. मरणाला वय राहिलं नाही आणि मरण एकट्याचं राहिलं नाही. व्हॉट्सअप उघडलं, ट्विटर उघडलं की त्याच्यावर लगेच पडते, पहा 10 गेले, 5 गेले. मरण इतक्या जवळ आले. पण गंमत अशी आहे, स्मरण ते त्याचे त्यासी नाही स्मरण ते त्याचे, हो त्याचे नाही स्मरण तू त्यासी नाही स्मरण तू जनतार देखे गुंतले प्रपंच, जनतार देखे गुंतले प्रपंच, गुंतले प्रपंच, जनतार देखे गुंतले प्रपंच, स्मरणात त्याचे त्यासी नाही, स्मरणात स्मरणात त्याचे त्यासी नाही, जनतार देखे गुंतले प्रपंच, जनतार देखे संजू बाबा गुंतले मला वाटतंय जंगल में मंगल महाराज. वा, जन तरी देखे गुंतले प्रपंची. मला वाटतंय प्रत्येक जण प्रपंच करणारा इतका गुंतलाय. स्मरण ते त्याचे त्याशी नाही, स्मरण राहिलं नाही. ही तुकोबारांची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात, त्याला स्मरण राहिलं नाही, त्याच्या ध्यानात राहिलं नाही, आठवणीत राहिलं नाही. ही भाषा तुकोबारांची. पण ज्ञानोबारांकडे गेल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात, फक्त प्रपंचात गुंतला नाही, प्रपंचात सायास करतोय. सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजशी कवण्या गुणे. प्रत्येकाची धावा धाव, प्रत्येकाची पळापळ हे कशा करता चालली? प्रपंच करता चालली ना. रात्री नेवासा, सकाळी खांडवी. म्हणजे हे प्रत्येकाची पळापळ चालली. 7 ते 9 असल्यानंतर 9 ते 11 काही गरज आहे का? पण तरी पण घेतोच ना माणूस. म्हणजे ही प्रत्येकाची पळापळ प्रपंच करता चालली. म्हणजे आमच्यात नाही, तुमच्यात तर तसंच आहे. मला वाटतं एवढं ऊन असताना देखील काही माणसं कांदे झाडाखाली आणून
काटायचं काम चालूच आहे. पूर्वीच्या काळात 7 वाजता सूर्य उगवायचा, लोक 8 वाजता उठायचे. पण या उन्हाळ्यापासून प्रपंचात इतके रममान झाले, तितके सायात चाललेत प्रत्येकाचे. सूर्य उगवायच्या अगोदर पहाटे 4 वाजताच उठून गडी तयारी कशा करतायत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ही प्रपंचाची पळापळी आहे. सायास करीशी प्रपंच दिनिनिशी, रात्रंदिवस पळापळ प्रत्येकाची प्रपंचा करता. आता ज्ञानोबारायांना विचारूत आपण, ज्ञानोबाराय सांगा, हे प्रपंच सुटला पाहिजे, प्रपंचाचं दुःख सुटलं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, नक्की तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल हरी जप करणे प्रपंचाचे तुटले धरणे ज्ञानदेव मन हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे प्रपंचाचे ज्ञानदेव मन हरी जप करणे तुटेल धरणे पेपर सोडवला गाड्या, पण दोघात मिळून सोडवला. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे. यथामती येत अवकाश धावत्या वेळेमध्ये हे अभंगावर अल्पस चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खर तर मुलांच्या प्रपंचाची सुरुवात आणि इथून पुढे आता निश्चिंतता, निवांत राहायचं, निवांत पाहायचं मुलांचं कौतुक. पण अचानक दादांना जावं लागलं. मी माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू ज्ञानोबा माऊली सुडके काका स्मृती मंदिराच्या वतीने भगवान पंढरीश परमात्म्याकडे अशी प्रार्थना करेन की दादांना अविनाशी पद प्रदान करावं. यानंतर निर्याणाचा अभंग होईल, जय विठ्ठल होईल, त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर पुढच्या सूचना सांगितल्या जातील. आपण कुणी हलायचं नाही, आम्ही जातो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. सकळा सांगावे विनंती माझे सकळा सांगावी विनंती पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी विठू माझे भाव सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय